डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज दिनांक 24 रोजी उस्मानाबाद शहर व जिल्हा परिसरातील तमाम आंबेडकरवाद्यांच्या वतीनं, सामाजिक संस्था आणि परिवर्तनवादी कार्यकर्त्याच्या वतीनं, त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उस्मानाबादच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नाशिकच्या प्रकरणाच्या अनुषंगानं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता ज्या चव्हाण नावाच्या नराधमानं जे पत्रकबाजी या पंचवटीमध्ये केलेली आहे, खरं तर या पंचवटीचा जर आपण इतिहास पाहिला तर ती एक क्रांतिकारी भूमी आहे। हजारो वर्षापासून पाण्यापासून वंचित ठेवलेल्या अस्पृश्य समाजाला त्या ठिकाणी या देशामध्ये माणूस असल्याचं जाणीव करून देण्याचं पहिलं आंदोलन त्या महाड पंचवटी येथे झालेलं आहे। परंतु आजही विषारी नाग किती मोठी फुटकार मारतात, आपलं विष सातत्यानं ओकण्याचा प्रयत्न करतात। असाच प्रकार या चव्हाणने सोशल मीडिया आणि पत्रकाच्या माध्यमातून केलेला आहे। वास्तविक पाहता या पत्रकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बौद्धांनाच नव्हे, पूर्वाश्रमीच्या महाराणाच नव्हे, तर आजही हिंदू म्हणून जगणाऱ्या मांग समाजातील, ढोर समाजातील, चांभार समाजातील सर्व नागरिकांना अस्पृश्य असल्याची जाणीव करून देऊन या लोकांना सवर्ण अथवा कट्टर हिंदूंनी आपल्या घरी बोलवू नये, त्यांच्या हातचं पाणी पिऊ नये, त्यांच्या हातचं अन्न खाऊ नये, असं जाहीर पत्रकबाजीमध्ये त्या चव्हाण नावाच्या नराधमानं लिहिलेलं आहे। या सर्व गोष्टीचा निषेध म्हणून आज उस्मानाबाद शहरातील व जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादी कार्यकर्ते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं चव्हाण या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे निवेदन सादर करण्यात आलेलं आहे। कारण भारतीय संविधानाच्या आर्टिकल 17 नुसार या देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येतं, परंतु ज्या प्रकारची सरकारं इथं काम करतात त्या सरकारच्या राजश्रयाखाली असे चव्हाण नावाचे नराधम आजही मागासवर्गीय समाजाच्या सावली आपल्या अंगावर पडू नये असं म्हणून या समाजाचा सातत्यानं द्वेष करतात। या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेध होत आहे आणि भारतीय बौद्ध महासभासुद्धा या सर्व प्रकाराचा निषेध करून या सनातनी विचाराच्या, या हिंदुत्ववादी विचाराच्या, या वैदिक विचाराच्या नराधम हरामखोर चव्हाणवर कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी हे निवेदन आज सादर करण्यात आलेलं आहे। बोला। नाशिक पंचवटीमध्ये 22 जून 2024 रोजी एक हिंदू युवा वाहिनीने एक प्रसिद्ध पत्रकमध्ये एक मागासवर्गीय बद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक तिथं फोटो आहे त्या पत्रकामध्ये, तर त्या फोटोवरती लाल, निळ्या, काळ्या अक्षरामध्ये तो फोटो रंगविलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती बद्दल अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। ते म्हणजे आमच्या अतिशय भावना दुखवलेल्या आहेत। त्यामध्ये प्रथमेश संदीप चव्हाण म्हणून कोणतरी एक समाजकंटक आहे, त्या समाजकंटकाने अतिशय घाणेरड्या भाषेमध्ये पत्रक प्रसारित केलेलं आहे पंचवटीमध्ये। त्याच्यावरती कडक आणि अतिशय गंभीर स्वरूपाची त्याच्यावरती कारवाई करावी या माध्यमातून आज आम्ही सगळे भीमनगर मधील उपासक सगळं माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तरी नाशिक मधील जो संदीप चव्हाण आहे त्याच्यावरती गंभीर स्वरूपाची आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे असं एक आमचं म्हणणं आहे, म्हणून आम्ही आज निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे। आता निवेदनावरती कारवाई नाही तर आपली पुढची भूमिका आंदोलनाची काय असेल? त्याच्यावरती जर कारवाई झाल्यानंतर आम्ही उग्र आंदोलन करू, तीव्र आंदोलन करू। त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, कारण की आमच्या भावना अतिशय दुखावलेल्या आहेत, आमचं मन सुद्धा अतिशय अस्ताव्यस्त झालेलं आहे। एवढं वाईट लिखाण केलेलं आहे मागासवर्गीयाबद्दल त्याच्यामध्ये, आणि जिल्हा बंदीचा सुद्धा निर्देश आम्ही हे करणार आहोत। कारवाई होणं गरजेचं आहे त्याच्यावरती। ओके। ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका।